श्रीराम समर्थ. नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम. नामस्मरणामध्ये नित्यनवा आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित पुस्तकांमधून भाग क्रमांक 24. काळवेळ नाम उच्चारता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. नाम हरी सार, जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. भगवंताचे नाम घेण्यास काळाचे किंवा वेळेचे बंधन नाही. नामाने दोन्ही अंगांचा उद्धार होतो, कल्याण होतो. भगवंताचे नाम सर्व दोषांचे निवारण करते. अज्ञानी जीवांचे रक्षण व सांभाळ करणारा फक्त भगवंतच आहे. भगवंताचे नाम हेच सर्व जीवनाचे सार आहे. त्या नामासाठीच ज्यांची जिव्हा आहे त्याचे दैव थोर समजावे. त्या दैवाचे उपमा देऊन कोणासही वर्णन करता येणार नाही. श्री ज्ञानदेव सांगतात की त्यांचा भगवंताच्या नामाचा अभ्यास यथास्थित संपूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांना वैकुंठ मार्ग सोपा झाला. भगवंताचे दर्शन करून देणाऱ्या साधनांना सुरुवातीला स्थळाचे आणि काळाचे बंधन असते. पहाटेचा काळ या बाबतीत महत्त्वाचा मानतात. त्याचे कारणही योग्य आहे. रात्री चांगली झोप झाल्याने पहाटे जागेपणचे मन शांत व स्वस्थ असते. त्यावेळी खालचे मन म्हणजे माणसाचा सूक्ष्मदेह जागेपणच्या मनात फार वृत्ती निर्माण करीत नाही. अशा वेळी आत बाहेर शांतता असल्याने साधनात मन लवकर एकाग्र होते. वास्तविक भगवंत स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे आहे, परंतु साधन स्थल काळाच्या मर्यादेमध्ये आरंभ करून त्या मर्यादेच्या पलीकडे जायचे असते. अभ्यासाने साधनाची वेळ निश्चित झाली तर ती वेळ आल्याबरोबर देहाला व मनाला साधनाला बसण्याची ओढ लागते. त्याचप्रमाणे साधनास बसण्याची जागा तीच असेल तर ती जागा साधनाच्या वातावरणाने आणि भगवंताच्या विचाराने भरून जाते. त्या जागेत गेल्यावर मन चटदिशी साधनात तल्लीन होते. स्थळ, काळ आणि साधन यांच्या बाबतीत वरील गोष्टी अगदी सत्य आहेत. म्हणून एखाद्या सत्पुरुषाच्या समाधीपाशी अथवा सत्पुरुषाने वास्तव्य केलेल्या घरामध्ये साधनास बसले असता साधनाला सहज सूक्ष्मता येते. पण भगवंताचे नाम मात्र स्थलकालाच्या पलीकडे आहे. असा काळ नाही की ज्यावेळी भगवंताचे अस्तित्व लोपते. अशी जागा नाही की ज्या ठिकाणी भगवंत असत नाही. म्हणून केव्हाही व कोठेही भगवंताचे नाम घेतले तर ते तत्काळ भगवंताला पोचते. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की साधन, जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्था भरून पलीकडे जावे लागते. तेव्हा साधनाला वेळेचे बंधन घातले तर ते जागेपणा पुरतेच उरते. बाकीच्या दोन अवस्थांना भरण्यास किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. म्हणून सर्वोत्तम साधन म्हणून अखेर भगवंताच्या नामालाच शरण जावे लागते. मानवी जीवनाला दोन अंगे आहेत, कारण त्यात द्वैत आहे. मी आणि भगवंत हे द्वैताचे एक अंग, तर मी आणि जग हे द्वैताचे दुसरे अंग होय. मी आणि भगवंत या पहिल्या द्वैतामध्ये नामाने मीचा उद्धार होतो. मी भगवंतामध्ये विलीन होऊन जातो. मी भगवत स्वरूप होतो. मी आणि जग या द्वैतामध्ये जसजसा मीचा उद्धार होत जातो तसतसा जगाचा देखील उद्धार होतो. एखाद्या माणसाचे जग म्हणजे त्याच्याशी ज्याचा संबंध येतो ती माणसे होत. त्या संबंधाचे एक मानसिक जाळे असते. माणूस त्या जाळ्याच्या केंद्रस्थानी असतो. ते केंद्रस्थान त्याच्या मनामध्ये असते. माणसाचे मन जसे शुद्ध आणि अशुद्ध असेल, निस्वार्थी किंवा स्वार्थी असेल, तसे त्याचे जगाशी संबंध असतात. भगवंताच्या नामस्मरणाने माणसाचे मन नकळत शुद्ध होत जाते. तो निस्वार्थी होत जातो. ज्या मानाने तो निस्वार्थी होतो त्या मानाने जगाशी त्याचे संबंध अधिकाधिक आपलेपणाचे होत जातात. निस्वार्थ आपलेपणाचा प्रभाव मोठा जबरदस्त असतो. भगवंताचे नाम घेणाऱ्या निस्वार्थी माणसाच्या सहवासाने, सांगण्याने, उपकाराने आणि उदाहरणाने अनेक स्त्री पुरुष सन्मार्गी बनतात. त्यांच्या जीवनात लक्षणीय परिवर्तन घडून येते. ते भगवंताच्या नामाला लागतात. अशा रीतीने भगवंताच्या नामामध्ये मुरलेल्या माणसांमुळे दोन्ही पक्ष उद्धरतात.
तो जिवंत असताना उद्धाराचे कार्य चालते यात विशेष नाही, पण त्याने देह ठेवल्यावर देखील ते कार्य चालू राहते, वाढत जाते. हा खरा चमत्कार आहे. सामान्य माणूस एक व्यक्ती असतो. व्यक्ती याचा अर्थच असा की तो अपूर्ण असतो. गुण आणि अवगुण, चांगले आणि वाईट यांचे मिश्रण होऊन व्यक्ती तयार होते. भगवंताच्या दर्शनाच्या दृष्टीने जे भगवंताच्या स्मरणाच्या आड येते तो दोष होय. माणसाचा मीपणा अथवा अहंकार हा मोठा दोष आहे, कारण तो भगवंताच्या आड येतो. संतांच्या मते अहंकार सर्व दोषांचा राजा आहे. तो सर्व अवगुणांचा मुकुटमणी आहे. अहंकारामधून कर्तेपणाचा अभिमान उत्पन्न होतो. अहंकारामधून दृश्याचे प्रेम निर्माण होते. अहंकारामुळे माणूस मानापमानाला बळी पडतो. अहंकारामुळे माणसाचे मन ममत्वाने संकुचित बनते. त्या ममत्वामुळे माणसाचा जीव मुलेबाळे, घरदार, पैसा अडका यांच्यामध्ये गुंतून पडतो. अहंकाराच्या पायी माणूस सुखदुःखे माणसाचा अहंकार हा खरा भगवंताचा शत्रू आहे. तो नाहीसा करण्यास भगवंताला अवतार घ्यावा लागतो. हे सर्व खरे आहे, पण अध्यात्मामध्ये एक चमत्कार असा आहे की भगवंताला जे करता येत नाही ते त्याचे नाम करते. दरवेळी भगवंताला अवतार घेण्याचे कष्ट नकोत म्हणून त्याने आपल्या नामात स्वतःची शक्ती घातली आणि ते नाम संतांच्या स्वाधीन केले. ते शक्ती संपन्न भगवंताचे नाम संत माणसांना देतात. त्या नामाच्या अभ्यासाने माणसाचा अहंकार शून्य होतो. अहंकार शून्य झाला की माणसाच्या सर्व दोषांचे निवारण होते. असा निर्दोष झालेला माणूसच भगवंताच्या दर्शनाला पात्र होतो. माणूस बहुधा बहिर्मुख असतो. त्याला दुसऱ्याचे दोष पाहण्याची दृष्टी असते, पण तो नाम घेऊ लागला की त्याला स्वतःच्या दोषांकडे पाहण्याची दृष्टी येते. आपण अहंकारग्रस्त आहोत. भगवंताच्या सन्निध्य जाण्यास आपण अपात्र आहोत याची तीव्र जाणीव त्याला होते. त्याचे अवगुण त्याला अनावर होतात, म्हणून त्याला त्यांची भीती वाटते. अवगुणांना आवरून आणि विकारांना जिंकून पलीकडे जाण्याची शक्ती आपल्या अंगी नाही हे तो बरोबर ओळखतो. अशा परिस्थितीत देहबुद्धीच्या, आसक्तीच्या आणि विकारांच्या घाणीतून बाहेर काढण्यास फक्त भगवंत अथवा श्री सद्गुरूच समर्थ असतो. तेथे प्रार्थनेचा जन्म होतो. भगवंता, मला या घाणीतून बाहेर काढ, म्हणून त्याला हाक मारणे म्हणजेच तळमळीने त्याचे नाम घेणे हे प्रार्थनेचे स्वरूप आहे. आरंभापासून अखेरपर्यंत नाम तेच असते, पण ज्या मानाने तळमळीची तीव्रता वाढते त्या मानाने नाम भगवंताकडे जलद गतीने नेते. नाम म्हणजे भगवंताला हाक मारणे. मानवी जीवनात ज्ञानाला परमोच्च महत्त्व आहे, हे काहीच सांगायला नको. ज्ञान स्मृतिरूप असते. मोठा पंडित असो, शास्त्रज्ञ असो, वक्ता असो किंवा कलावंत असो, त्याची स्मृती जर नाहीशी झाली तर तो एकदम ज्ञानहीन होतो. भगवंताच्या ज्ञानाच्या बाबतीत असेच घडून येते. माणसाला भगवंताचे विस्मरण झाले की तो अज्ञानी होतो. विस्मरण हे जर अज्ञान आहे तर स्मरण हे ज्ञान असले पाहिजे. भगवंताचे नाम हे त्याच्या स्मरणाची खूण आहे. भगवंताचे नाम घेणे म्हणजे भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, तो माझा रक्षण करता आहे ही भावना जागी ठेवणे होय. भगवंताचे दर्शन म्हणजे आत्मस्वरूपाचे ज्ञान असून ते जीवनाचे सार आहे. ते जीवनातील सर्वोत्तम मूल्य आहे. भगवंताचे नाम त्या मूल्याचे सतत स्मरण करून देते, म्हणून त्या नामाला देखील जीवनात परम मूल्य आहे. त्या मूल्यांमध्ये स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य आढळते. माणूस भगवद्रूप बनून जातो, ही त्या परिवर्तनाची सीमा आहे. म्हणून जो माणूस स्वतःला भगवंताच्या स्मरणाला म्हणजेच नामाला वाहून घेतो त्याची योग्यता सांगण्यास उपमाच सापडत नाही. खरा भाग्यवान माणूस तो की ज्याच्या जिभेला भगवंताच्या नामाचा चाळा लागला, तोच कालांतराने संत पदवीला पोचतो. श्री ज्ञानदेव येथे स्वतःचा अनुभव सांगतात. भगवंताच्या नामाने जे मिळवायचे ते त्यांना पूर्णपणे मिळाले. याचा अर्थ असा की भगवंताच्या नामाचा अभ्यास मनापासून चिकाटीने केला तर माणूस अंतर्मुख होतो. अंतर्मुख होण्यामध्येच आतमध्ये उतरण्याची कला साधते. या कलेचा अभ्यास हाच साधक जीवनाचा प्राण आहे. कलेचा पूर्ण उत्कर्ष झाला की हृदयातील भगवंताचे दर्शन होते. त्याने साधकाला समाधान लाभते व आप्त इष्टांना भगवंताचा मार्ग सापडतो.
यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.